विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक डॉक्टर नितीन आरोटे स्मार्ट पॉलिटिकल सायन्स या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाचा परिचय करून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मंडळाने इयत्ता 11वी राज्यशास्त्रासाठी एकूण 10 प्रकरणे निर्धारित केलेली आहेत। निर्धारित 10 प्रकरणे एकूण 4 प्रमुख विभागांमध्ये विभागण्यात आलेली आहेत। विभाग क्रमांक 1 राजकीय संकल्पना, विभाग क्रमांक 2 तुलनात्मक शासन आणि राजकारण, विभाग क्रमांक 3 लोक प्रशासन, विभाग क्रमांक 4 आंतरराष्ट्रीय संबंध। मित्रांनो, खरे तर राज्यशास्त्र या विषयाच्या अंतर्गत राजकीय संकल्पना, तुलनात्मक शासन आणि राजकारण, लोक प्रशासन, आंतरराष्ट्रीय संबंध या स्वतंत्र अभ्यासाच्या शाखा आहेत। अर्थात असे असले तरी तुमचा राज्यशास्त्र विषयाचा सर्वांगीण परिचय व्हावा या हेतूने अभ्यास मंडळाने अभ्यासक्रमाची ही रचना केलेली आहे। राजकीय संकल्पना समजून घेत असताना आपण प्रामुख्याने राज्य, राष्ट्र, राष्ट्रवाद, स्वातंत्र्य आणि हक्क, समता आणि न्याय या प्रमुख संकल्पना समजून घेणार आहोत। तुलनात्मक शासन आणि राजकारणाचा विचार करताना प्रामुख्याने भारत, युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंड आणि अमेरिका या 3 प्रमुख देशांच्या शासन पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत। तर लोक प्रशासनाचा विचार करताना लोक प्रशासन आणि विकास प्रशासन या संकल्पना समजून घेणार आहोत। तर आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचार करताना प्रामुख्याने द्वितीय महायुद्धानंतरचे जग म्हणजेच सन 1945 पासून ते 1991 पर्यंतच्या कालखंडात जागतिक पातळीवर ज्या कोणत्या प्रमुख घटना आणि घडामोडी घडल्या त्यांचा आढावा आपण घेणार आहोत। विभाग क्रमांक 1 राजकीय संकल्पना। पहिल्या विभागामध्ये एकूण 3 प्रकरणांचा समावेश करण्यात आलेला आहे। प्रकरण क्रमांक 1 राज्य, प्रकरण क्रमांक 2 स्वातंत्र्य आणि हक्क, प्रकरण क्रमांक 3 समता आणि न्याय। राज्यशास्त्र विषयाच्या अंतर्गत ज्या कोणत्या प्रमुख संकल्पना आहेत त्यापैकीच्या सर्वाधिक महत्त्वाच्या म्हणून या 5 संकल्पना ओळखल्या जातात: राज्य, स्वातंत्र्य आणि हक्क, समता आणि न्याय। प्रकरण क्रमांक 1 मध्ये आपण राज्य या संकल्पनेचा विचार करणार आहोत। राज्य ही संकल्पना समजून घेत असताना त्याच्या जोडीला राष्ट्र आणि राष्ट्रवाद अशा आणखी 2 संकल्पना देखील आपण समजून घेणार आहोत। राज्य म्हणजे काय? राज्याच्या निर्मितीचे घटक, कोणत्या घटकांनी मिळून राज्य निर्माण होते। राज्य म्हणजे काय हे समजून घेताना विचारवंतांनी राज्य या संकल्पनेच्या केलेल्या व्याख्या आपण समजून घेणार आहोत। खरे तर माणसाने इतिहास काळात कुटुंब, समाज, धर्म आणि राज्य अशा काही प्रमुख संस्था निर्माण केलेल्या आहेत। पण राज्य ही इतर सर्व संस्थांपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्था आहे। मग ती वेगळी का आहे, ती वैशिष्ट्यपूर्ण का आहे हे आपल्याला या संकल्पनेचा अभ्यास करताना विचारात घ्यावयाचे आहे। राष्ट्र ही संकल्पना समजून घेत असताना राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्राची वैशिष्ट्ये, राष्ट्रवाद म्हणजे काय, राष्ट्रवादाचे प्रकार आपण समजून घेणार आहोत। प्रकरण क्रमांक 2 स्वातंत्र्य आणि हक्क। दुसऱ्या प्रकरणामध्ये अगोदर आपण विचार करणार आहोत स्वातंत्र्य या संकल्पनेचा। आपण प्रत्येकाला स्वातंत्र्य हवेसे वाटते, बंधने कोणालाच आवडत नाही। मग स्वातंत्र्याची ही संकल्पना काय आहे, स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्य या संकल्पनेचा विचारवंतांनी घेतलेला अर्थ, विशेषतः या संकल्पनेचे स्पष्टीकरण करताना वेगवेगळ्या विचारवंतांनी आपापली मते मांडलेली आहेत। थॉमस हॉब्स, जॉन लॉक, जी जॅक रूसो, जेरेमी बेंथम, जे.एस. मिल यासारख्या प्रमुख विचारवंतांनी स्वातंत्र्य या संकल्पनेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले आहे याबाबतची चर्चा आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत। इसाया बर्लिन यांनी स्वातंत्र्याच्या स्पष्ट केलेल्या 2 संकल्पना, एक
नकारात्मक स्वातंत्र्य आणि 2 सकारात्मक स्वातंत्र्य. त्याच्या जोडीला फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉझिक, हर्बर्ट मर्क्यूस यासारख्या विचारवंतांनी देखील स्वातंत्र्याच्या संकल्पनेचे विश्लेषण करताना आपापले योगदान दिलेले आहे. त्याचाही आढावा आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत. भारताच्या संदर्भात स्वातंत्र्याच्या संकल्पनेचा विचार करताना ब्रिटिश काळातील संविधानिक व्यवस्था, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य संकल्पनेचे केलेले स्पष्टीकरण, महात्मा गांधींची स्वराज्य ही संकल्पना यासारख्या मुद्द्यांचा देखील आपण या प्रकरणामध्ये आढावा घेणार आहोत. स्वातंत्र्य या संकल्पनेची चर्चा केल्यानंतर आपण विचार करणार आहोत हक्क या संकल्पनेचा. हक्क म्हणजे काय, हक्कांचे प्रकार, मानवी हक्क, मानवी हक्कांचा संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला जाहीरनामा, मानवी हक्कांची अंमलबजावणी यासारख्या बाबींची चर्चा आपण या हक्क संकल्पनेच्या अंतर्गत करणार आहोत. भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांसाठी बहाल केलेले मूलभूत हक्क नेमके किती आणि कोणते आहेत याचीही चर्चा या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. स्वातंत्र्य आणि हक्क या संकल्पनांचे स्पष्टीकरण करताना न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निर्णय यांचाही आढावा आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत. प्रकरण क्रमांक 3, समता व न्याय. मानवी जीवनात स्वातंत्र्य या संकल्पनेप्रमाणेच समता या संकल्पनेला देखील विशेष महत्त्व आहे. या प्रकरणामध्ये आपण समता म्हणजे काय, समता या संकल्पनेचा अर्थ, समता या संकल्पनेचा इतिहास, तत्वज्ञान म्हणून समता या संकल्पनेच्या विकासात प्राचीन ग्रीक विचारवंत अरिस्टॉटल, आधुनिक राजकीय विचारवंत थॉमस हॉब्स, जी जॅक रुसो, कार्ल मार्क्स आणि दी टॉकविल या विचारवंतांनी दिलेले योगदान या बाबींची चर्चा आपण करणार आहोत. त्यानंतर आपण विचार करणार आहोत समतेचे महत्त्व, समता या संकल्पनेचे विविध पैलू, समतेचे प्रकार आणि भारताच्या संदर्भात समता ही संकल्पना. समता या संकल्पनेची चर्चा केल्यानंतर याच प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाची संकल्पना आपण विचारात घेणार आहोत, ती म्हणजे न्याय. न्याय म्हणजे काय, न्यायाचे प्रकार, भारताच्या संदर्भात न्याय या संकल्पनेचे महत्त्व, अशा काही बाबी आपण या तिसऱ्या प्रकरणामध्ये विचारात घेणार आहोत. विभाग क्रमांक 2, तुलनात्मक शासन आणि राजकारण. विद्यार्थी मित्रांनो, जगभरात अनेक देशांनी लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. अर्थात असे असले तरी सर्वच देशांतील लोकशाही शासन पद्धतीचे स्वरूप मात्र सारखे असलेले दिसत नाही. अमेरिका, युनायटेड किंगडम आणि भारत हे जगातील 3 प्रमुख लोकशाही शासन पद्धती निर्माण केलेले देश आहेत. अर्थात असे असले तरी त्यांच्या शासन पद्धतीचे स्वरूप आणि तिची वैशिष्ट्ये यामध्ये काही फरक असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या दुसऱ्या विभागामध्ये आपण अमेरिका, युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड आणि भारत या 3 देशांतील शासन पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. 3 देशांतील शासन पद्धती, प्रतिनिधित्वाच्या पद्धती आणि न्यायमंडळाची रचना या अनुषंगाने आपण हा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. प्रकरण क्रमांक 4, संविधानिक शासन. संविधानिक शासन याचा अर्थ संविधानाच्या मार्गाने चालविले जाणारे शासन. अमेरिका, युनायटेड किंगडम आणि भारत या देशांचं वैशिष्ट्य आहे की या देशांतील राज्यकारभार हा संविधानाच्या मार्गाने चालतो. संविधान म्हणजे काय, संविधानातील परस्पर संबंधी असणारे 3 घटक. संविधानवाद म्हणजे काय, संविधानवादाचा विकास कसा झाला, जगातील प्रमुख लोकशाही शासन पद्धती जसे की संसदीय शासन आणि अध्यक्षीय शासन. युनायटेड किंगडम आणि भारत ही संसदीय शासन पद्धतीची उदाहरणे आहेत,
तर अमेरिका हे अध्यक्षीय शासन पद्धतीचं उदाहरण आहे। या प्रकरणामध्ये मित्रांनो आपण संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती यांचा तुलनात्मक विचार करणार आहोत। या शासन पद्धतींचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये यांना अनुसरून ही तुलनात्मक चर्चा आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत। त्याच्या जोडीला संघराज्य शासन पद्धतीचा देखील आपण अभ्यास करणार आहोत। संघराज्य म्हणजे काय, संघराज्य कसे निर्माण होते आणि संघराज्याची म्हणून काय वैशिष्ट्ये असतात या बाबी आपण या प्रकरणामध्ये विचारात घेणार आहोत। अमेरिका आणि भारत ही संघराज्याची उदाहरणे आहेत, तर इंग्लंड किंवा युनायटेड किंगडम हा देश एकात्म शासन पद्धतीचे उदाहरण आहे। पाचव्या प्रकरणामध्ये आपण प्रतिनिधित्वाची संकल्पना विचारात घेणार आहोत। प्रतिनिधित्व म्हणजे काय, प्रतिनिधित्वाची गरज, प्रतिनिधित्व संकल्पनेचा उदय तसेच प्रतिनिधी सभांची निर्मिती या बाबी आपण प्राधान्याने विचारात घेणार आहोत। भारतातील प्रतिनिधित्व पद्धतीचा उदय, ब्रिटिश काळात या अनुषंगाने करण्यात आलेले महत्त्वाचे कायदे यांचा आढावा आपण घेणार आहोत। भारतातील प्रतिनिधित्वाच्या विविध पद्धती, निवडणूक पद्धतीचे वर्गीकरण, दुसऱ्या शब्दात प्रतिनिधी निवडीच्या पद्धती आपण समजून घेणार आहोत। मतदानाच्या हक्काचा विचार करताना प्रौढ मताधिकार, प्रौढ मताधिकार म्हणजे काय, प्रौढ मताधिकाराच्या संकल्पनेचा विकास, त्यानंतर प्रतिनिधित्वाची माध्यमे विशेषतः राजकीय पक्ष, हितसंबंधी गट, दबाव गट आणि अशासकीय संस्था यांची याबाबतची भूमिका आपण विचारात घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपणाला कल्पना आहे की शासन संस्थेची 3 अंग असतात, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ। लोकशाहीत न्यायमंडळाला विशेष महत्त्व असते। असे का, तर न्यायमंडळाकडून प्रामुख्याने 2 कामे केली जातात। आकडा 1, शासन कायद्याप्रमाणे काम करते किंवा नाही हे तपासून पाहणे, आणि आकडा 2, नागरिकांवरील अन्याय दूर करणे, तसेच जर नागरिकांचे मूलभूत हक्क कुणी हिरावून घेतले असतील तर ते हक्क नागरिकांना पुन्हा बहाल करणे। म्हणूनच लोकशाही शासनात शासन आणि नागरिक या दोहोंसाठी न्यायमंडळ महत्त्वाचे असते। या प्रकरणामध्ये आपण न्यायालयीन स्वातंत्र्य ही संकल्पना समजून घेणार आहोत। न्यायालयाला आपले काम निपक्षपातीपणे पार पाडता यावे यासाठी काही संरक्षक तरतुदींची आवश्यकता असते। तसेच आपण या प्रकरणामध्ये भारतीय न्यायमंडळाची रचना, ज्या 3 स्तरावरून हे न्यायमंडळ कार्य करते ते 3 स्तर आपण समजून घेणार आहोत। सर्वोच्च न्यायालय, त्याच्या नियंत्रणाखाली घटक राज्यांच्या पातळीवर कार्य करणारी उच्च न्यायालये आणि उच्च न्यायालयांच्या नियंत्रणाखाली जिल्हा आणि तालुका पातळीवर काम करणारी दुय्यम किंवा कनिष्ठ न्यायालये। न्यायमंडळाची ही रचना समजून घेतल्यानंतर आपण विचार करणार आहोत न्यायालयीन सक्रियता। न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय, न्यायालयीन सक्रियतेला चालना देणारे घटक, न्यायालयीन सक्रियतेचे मूल्यमापन या मुद्द्यांची चर्चा आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत। तसेच न्यायालयीन पुनर्विलोकन, न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय, न्यायालयीन पुनर्विलोकन या संकल्पनेचा विकास अमेरिका आणि भारत तसेच युनायटेड किंगडम यांच्या अनुषंगाने आपण तुलनात्मकरित्या या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत। विभाग क्रमांक 3, लोकप्रशासन। लोकप्रशासन म्हणजे काय, लोकप्रशासनाचे दृष्टिकोन, विकास प्रशासन म्हणजे काय, विकास प्रशासनाची आवश्यकता इत्यादी बाबींचा आढावा आपण 3ऱ्या विभागामध्ये घेणार आहोत। या 3ऱ्या विभागामध्ये आपण एकूण 2 प्रकरणांचा विचार करणार आहोत। प्रकरण क्रमांक लोकप्रशासन। लोकप्रशासन या संकल्पनेची व्याख्या, लोकप्रशासन या संकल्पनेचे स्वरूप, लोकप्रशासनाचा विकास, लोकप्रशासनाचे दृष्टिकोन,
लोकप्रशासनाची व्याप्ती, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यातील संबंध, भारतातील प्रशासकीय प्रणालीचे स्वरूप, भारतातील प्रशासकीय प्रणालीची कार्यपद्धती या मुद्द्यांची चर्चा आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. प्रकरण क्रमांक 8, विकास प्रशासन. विकास अधिक प्रशासन. विकासाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी हेतुपूर्वक काम करणारे प्रशासन ते विकास प्रशासन. अगोदर आपण विचार करणार आहोत विकास म्हणजे काय. विकास प्रशासनाची उत्पत्ती आणि अर्थ. विकास प्रशासन या संकल्पनेचा नेमका उदय कसा झाला. विकास प्रशासन ही संकल्पना समजून घेण्यासाठी त्याच्या काही व्याख्या आपण विचारात घेणार आहोत. विकास प्रशासन संकल्पनेचा नेमका अर्थ समजून घेतल्यानंतर आपण विचार करणार आहोत विकास प्रशासन संकल्पनेची वैशिष्ट्ये. त्यानंतर आपण विचार करणार आहोत भारतातील विकास प्रशासन, भारतातील विकास प्रशासनाचे स्वरूप, भारतातील विकास प्रशासनाची वैशिष्ट्ये आणि भारतातील विकास प्रशासनाच्या माध्यमातून राबविले जाणारे विकासाचे कार्यक्रम. विभाग क्रमांक 4, आंतरराष्ट्रीय संबंध. या विभागाच्या अंतर्गत आपण 2 प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. सन 1945 नंतरचे जग भाग 1 आणि सन 1945 नंतरचे जग भाग 2. प्रत्येक देशाचे इतर देशाबरोबर संबंध येत असतात. एका देशाचे दुसऱ्या देशाबरोबर स्थापित झालेले संबंध म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध होय. जगात आज कोणताही देश इतर देशांपासून अलग राहू शकत नाही. राष्ट्रांमध्ये हे जे संबंध स्थापित होतात त्या संबंधांचा आढावा आपण या विभागामध्ये घेणार आहोत. अर्थात या अभ्यासाचा कालखंड आहे सन 1945 ते सन 1991. राष्ट्रांमधील हे संबंध कधी मैत्रीचे, कधी शत्रुत्वाचे तर कधी तटस्थतेचे असलेले दिसतात. प्रकरण क्रमांक 9, सन 1945 नंतरचे जग भाग 1. या प्रकरणामध्ये आपण प्राधान्याने सन 1945 ते 1959 साधारणतः 15 वर्षाच्या कालखंडाचा विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला कल्पना आहे की सन 1939 ला दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि 1945 ला हे महायुद्ध संपले. महायुद्धाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय पातळीवरील सत्तेची समीकरणे बदलली. अमेरिकेचा जागतिक महासत्ता म्हणून उदय झाला आणि अमेरिकेच्या या महासत्ता पदाला सोव्हिएत युनियनने आव्हान दिले. परिणाम स्वरूप सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांच्यामध्ये एक संघर्षाची नवी स्थिती निर्माण झाली. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे ही संघटना जागतिक पातळीवर शांतता आणि सुरक्षितता निर्माण करण्यासाठी स्थापन झालेली दिसते. संयुक्त राष्ट्रांची स्थापना, संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचा हेतू, संयुक्त राष्ट्रांची रचना आणि त्यांची कार्यपद्धती या मुद्द्यांची चर्चा आपण करणार आहोत. त्यानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्या संघर्षातून निर्माण झालेले शीतयुद्ध आपण विचारात घेणार आहोत. शीतयुद्ध म्हणजे काय, शीतयुद्धाचे विविध पैलू तसेच शीतयुद्धाच्या परिणामातून निर्माण झालेल्या लष्करी संघटना, त्यातून अस्तित्वात आलेले वेगवेगळे करार या बाबींची देखील आपण चर्चा करणार आहोत. लष्करी संघटना आणि लष्करी करारांच्या परिणामातून उद्भवलेली स्थिती देखील आपण विचारात घेणार आहोत. त्यानंतर आपण विचार करणार आहोत प्रादेशिकतावाद. आंतरराष्ट्रीय पातळीवर जगातल्या वेगवेगळ्या प्रदेशातील राष्ट्रांनी एकत्र येऊन काळाच्या ओघात काही प्रादेशिक संघटना निर्माण केलेल्या दिसतात, जसे की आसियान, युरोपियन युनियन, सार्क या प्रादेशिक संघटना आहेत. अशा काही प्रमुख संघटनांची चर्चा देखील आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. प्रकरण क्रमांक 10, सन 1945 नंतरचे जग भाग 2. या दुसऱ्या भागामध्ये आपण साधारणतः सन 1960 ते 1991 या 31 वर्षाच्या कालखंडात आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या कोणत्या प्रमुख घटना आणि घडामोडी घडल्या त्यांचा आढावा घेणार आहोत.
या कालखंडात अमेरिका आणि सोव्हिएत युनियन म्हणजेच रशिया या दोन महासत्ता आणि त्यांनी निर्माण केलेले दोन सत्ता गट जसे की नाटो आणि वॉर्सा यांच्यामध्ये तणाव कधी शिगेला पोहोचला तर तणावामध्ये कधी शैथिल्य आलेलं दिसतं। या कालखंडाचे साधारणतः अभ्यासासाठी आपल्याला 5 भाग करता येतील। त्यातील पहिला भाग आहे सन 1960 ते 1962 या कालखंडामध्ये दोन महासत्ता आणि त्यांचे सत्ता गट यांच्यामधील शीतयुद्ध तीव्र झालेले होते। शीतयुद्ध टिपेला पोहोचल्याचा काळ म्हणून हा कालखंड ओळखला जातो। दुसरा कालखंड आहे सन 1962 ते 1972 या कालखंडामध्ये दोनही महासत्ता आणि त्यांचे सत्ता गट यांच्या असे लक्षात आले की शीतयुद्धाच्या तीव्रतेतून जर तिसरे महायुद्ध झाले तर जगाचा विनाश अटळ आहे आणि म्हणून दोनही सत्ता गट आणि महासत्ता यांनी तणाव कमी करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आणि म्हणून या कालखंडाला देतांचा पाया असे म्हटले गेले आहे। देतान याचा अर्थ तणावाचे शैथिल्य, तणावामध्ये शैथिल्य आणणं त्याला देतांत असं म्हटलं गेलेलं आहे। 1962 ते 1972 हा कालखंड तणाव शैथिल्याचा काळ म्हणून ओळखला जातो। सन 1972 ते 1979 हा तिसरा कालखंड आहे की ज्या कालखंडामध्ये प्रत्यक्षात तणावामध्ये शिथिलता आलेली होती आणि म्हणून त्याला देतांचा काळ असं म्हटलं गेलेलं आहे। अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोनही महासत्तांनी आपसातील तणाव या कालखंडामध्ये कमी करण्यात यश मिळविलेले होते। त्यानंतर पुढचा काळ आहे तो म्हणजे 1979 ते 1985 अर्थात हा काळ नवीन शीतयुद्धाचा काळ म्हणून ओळखला जातो। 1972 ते 1979 या कालखंडामध्ये दोन महासत्ता आणि सत्ता गट यांच्यामध्ये जरी तणावामध्ये शिथिलता आलेली होती तरी ती फार काळ टिकली नाही। 1979 ते 1985 या कालखंडामध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला। हे दोन सत्ता गट पुन्हा एकदा परस्परांपासून दूर गेले। त्यानंतर पुढचा कालखंड आहे तो म्हणजे 1985 ते 1991 हा काळ गोर्बाचेव पर्व म्हणून ओळखला जातो। विद्यार्थी मित्रांनो, सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू झालेली ही सत्तेची स्पर्धा सन 1985 नंतर या स्पर्धेतून सोव्हिएत युनियनने माघार घ्यायला सुरुवात केली। अर्थात असं काय कारण घडलं असेल की ज्यामुळे सोव्हिएत युनियनने शीतयुद्धातून माघार घेतली तर त्याचं कारण की अंतर्गत पातळीवर सोव्हिएत युनियनची अर्थव्यवस्था डळमळीत झाली। अंतर्गत पातळीवर सोव्हिएत युनियनच्या अर्थव्यवस्थेला काही समस्यांना सामोरे जावे लागले। परिणाम स्वरूप गोर्बाचेव यांच्या कालखंडामध्ये हे जे अस्थैर्य या सोव्हिएत युनियन मध्ये निर्माण झाले त्यातून गोर्बाचेव यांनी सोव्हिएत युनियनला म्हणजे रशियाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे परिणाम स्वरूप सन 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाले। एका सोव्हिएत युनियन म्हणजेच रशिया या देशाचे 15 देश निर्माण झाले। हे सोव्हिएत युनियनचं विघटन का झालं, कसं झालं याही मुद्द्याची चर्चा आपल्याला या प्रकरणाच्या अंतर्गत करायची आहे। थोडक्यात प्रकरण क्रमांक 10 मध्ये आपण सन 1960 ते 1991 या कालखंडातील प्रमुख आंतरराष्ट्रीय घटना आणि घडामोडी यांचा विचार करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या असे लक्षात आले असेल की प्रकरण क्रमांक 1 ते 10 या प्रकरणांमध्ये जो कोणता अभ्यासक्रम आपण अभ्यासणार आहोत तो अभ्यासक्रम आपल्यासाठी अतिशय इंटरेस्टिंग आहे। मित्रांनो, राज्यशास्त्र म्हणजे दुसरे तिसरे काही नसून दैनंदिन जीवनामध्ये ज्या घटना आणि घडामोडी आपल्या आजूबाजूला घडतात त्यांचाच अभ्यास आपल्याला राज्यशास्त्रामध्ये करायचा असतो आणि म्हणून हा अभ्यासक्रम तुमच्यासाठी अतिशय उत्साहवर्धक असतो। हा अभ्यासक्रम तुमच्यासाठी अतिशय इंटरेस्टिंग असतो, लौकिक आहे
की विद्यार्थ्यांचा राज्यशास्त्र हा विषय आवडीचा विषय असतो आणि तो आवडीचा विषय हा त्याचा लौकिक आपल्याला असाच कायम ठेवायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड निश्चित आवडला असेल। मला खात्री आहे की तुम्ही हा एपिसोड आपल्या विविध इतर मित्रांना शेअर करा।